तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे. काही भागांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच या ठिकाणी राजस्थानच्या काही भागांमध्ये आपल्याला एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले बघायला मिळत आहे. आणि हा जो काही पाऊस आहे महाराष्ट्राकडे, हा पाऊस या कमी दाबाच्या क्षेत्राकडे ओढला जात आहे. त्यामुळे राजस्थान, गुजरातच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, महाराष्ट्राकडे मात्र पाऊस जोर थोडा कमी होताना देखील बघायला मिळत आहे. हा पाऊस तिकडे सरकला म्हणजे महाराष्ट्राकडे पाऊस जोर थोडा कमी होताना बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आज दुपारनंतर आपल्याला कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय हे आपण जाणून घेणार आहोत. तर आज दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर दुपारनंतर आपल्याला किनारपट्टीचा परिसर आहे, मध्य महाराष्ट्राचा काही परिसर आहे, तसेच मराठवाडा, विदर्भाकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे. आणि हा जोर कोणत्या भागात आहे आपण ते जाणून घेऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हा जो काही परिसर आहे, दाभोळ, चिपळूण, खेड, दापोली या परिसराकडे पावसाची शक्यता आहे. कोयना, पाटणकडे आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला काही ठिकाणी आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. तसेच महाबळेश्वर, महाड, हरिहरेश्वर, माणगाव, मुरुड, जंजिरा, लवासा हा जो काही सर्व परिसर आहे, रायगड जिल्ह्याचा काही परिसर आहे, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर या ठिकाणी आहे. नागोठाणे, अलिबाग, पेण, लोणावळा, कर्जत, पनवेल, उरण, कालमोडी, पुण्याचा काही परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मुरबाडचा परिसर, वसई, विरार, उंबरपाडा, सपाली, गोतमल, वाडा, पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळू शकतो. दुपारनंतर देखील पालघर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे आज दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये आपल्याला दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर पाऊस बघायला मिळू शकतो. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता घोटी, त्र्यंबक, इगतपुरी, खोडाला या परिसराकडे बघायला मिळू शकते. आणि मित्रांनो, इकडे खानदेशात जर बघितलं तर दुपारच्या दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि धुळे जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे. जळगावमध्ये आपल्याला भुसावळ, जळगाव, चोपडा, एरंडोल, जामनेर, पाचोरा, इकडे परोळा, अमळनेरच्या परिसरामध्ये पाऊस जोरदार बघायला मिळू शकतो दुपारच्या दरम्यान. तर धुळे जिल्ह्यामध्ये धुळे, साक्रीकडे, तसं या ठिकाणी आसपासचा जो सर्व काही परिसर आहे या परिसरामध्ये पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो. धुळे जिल्ह्यामध्ये धुळे आणि जळगावकडे जोर जास्त आहे. तसेच नंदुरबारचा जर परिसर बघितला तर नंदुरबारकडे तुरळक भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो. दुपारच्या दरम्यान देखील या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता नंदुरबारकडे आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. नाशिक जिल्ह्याच्या बाकी भागाकडे जर बघितलं तर विखुरलेला पाऊस आहे. मालेगाव, मनमाड, नांदगाव, चांदवड, येवला, तसंच निफाड, सिन्नरच्या परिसरामध्ये विखुरलेला पाऊस आहे. अहिल्यानगरकडे जर बघितलं कोपरगाव, रामपूर, अकोले या ठिकाणी विखुरलेला आहे. मात्र अकोलाकडे जोर थोडा जास्त आहे. अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे, मात्र विखुरलेल्या स्वरूपात. भाग बदलत पाऊस बगूर, पाथर्डी, जतनांदूर, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात. पुणे जिल्ह्याकडे देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल, मात्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये देखील आहे. साताराकडे देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे, मात्र विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते. बऱ्याच भागामध्ये जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकते सातारा जिल्ह्याकडे. सोलापूरकडे मात्र आज ढगाळ वातावरण आहे, पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. तुरळक ठिकाणी होऊ शकतोय, शक्यता कमी स्वरूपात आहे. हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, पावसाचा जोर कमी आहे. अधूनमधून हलक्या सरी सांगली, कोल्हापूरकडे बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. आता मराठवाड्याकडे बघूया काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर देखील पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, देवळी, कन्नड, तसंच सरोळा हा जो काही सर्व परिसर आहे, गंगापूर, वैजापूर, पैठणचा परिसर आहे, अधूनमधून हलक्या सरी बऱ्याच भागाकडे बघायला मिळू शकत आहे. बीड जिल्ह्याकडे विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे, हलक्या सरी बघायला मिळू शकते. बीड जिल्ह्याकडे धाराशिव, लातूरकडे जोर कमी आहे. मात्र आज परभणी आणि नांदेड जिल्ह्याकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. पावसाची शक्यता आहे, मात्र जोर थोडा कमी आहे. परभणी आणि नांदेड जिल्ह्याकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. हिंगोलीकडे देखील पावसाची शक्यता आहे, मात्र जोर कमी आहे. हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, आता पावसाचा जोर जास्त आहे चंद्रपूरकडे. आज दुपारनंतरचे जे काही वातावरण आहे, दुपारनंतरच्या वातावरणामध्ये चंद्रपूरकडे बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो आहे. आणि पावसाचा जोर जो दुपारनंतर जो वाढत आहे तो नांदेड, परभणीकडे पावसाचा जोर वाढत आहे. नांदेड, परभणीचा जर परिसर बघितला तर बऱ्याच भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर दुपारनंतर वाढलेला बघायला मिळू शकतोय. तसेच मित्रांनो, दुपारनंतर आपल्याला या भागाकडे पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. विदर्भाकडे यवतमाळ जिल्ह्याचा उत्तर परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला अकोला जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये
भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. अकोला, मूर्तिजापूर, बोरगाव, मंजू हा जो काही परिसर आहे, दर्यापूर, अकोट, तेल्हारा या परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे. अमरावती, नांदगाव, खांडेश्वरचा परिसर आहे, या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. बादनेरा, चांदूर तसेच या ठिकाणी मसाला हा जो काही सर्व परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. अशोकनगरकडे जोर वाढलेला आहे, आर्वीकडे जोर वाढलेला आहे, वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर वाढलेला आपल्याला दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतोय. तसेच वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस देखील सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळेल आणि नागपूर, भंडारा, गोंदियाच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज संध्याकाळी आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. रात्रीच्या दरम्यान भंडारा आणि गोंदियाकडे जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, वर्धा जिल्ह्याकडे जोर जास्त आहे. वाशिमकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. नांदेड आणि लातूरच्या काही परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. परभणी, नांदेडकडे दुपारनंतर पावसाचा जोर वाढत आहे. अहिल्यानगरकडे देखील दुपारनंतरच्या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढताना आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर जो जास्त बघायला मिळू शकतो तो आपल्याला किनारपट्टीच्या परिसरामध्ये तसेच विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळेल आणि मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे. खानदेशात देखील काही ठिकाणी आपल्याला दुपारच्या दरम्यान जोरदार पाऊस जळगाव, धुळे, नंदुरबारकडे बघायला मिळू शकतोय. तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये मात्र पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात आहे. कोल्हापूर झालं, सांगली झालं, सोलापूर झालं, या ठिकाणी आज दिवसभरामध्ये पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, तुमच्या विभागाचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.